बी ए भाग 1 सेमिस्टर 1 यामध्ये मायक्रो इकॉनॉमी नावाचं पुस्तक आपल्याला अभ्यासाला आहे. यामध्ये आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये 3 वेगवेगळ्या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञाच्या व्याख्या अभ्यासल्या. त्यामधीलच दुसरं प्रकरण आहे आर्थिक नियम, ज्याला इकॉनॉमिक्स लॉ म्हणतात. इकॉनॉमिक्स लॉ किंवा आर्थिक नियम काय आहे? अर्थशास्त्राचे स्वरूप, अर्थशास्त्रीय नियमाचे स्वरूप, नेचर्स ऑफ इकॉनॉमिक लॉ. अर्थशास्त्र एक शास्त्र आहे, म्हणून अर्थशास्त्राचे नियम असणे अपरिहार्य आहे. अर्थशास्त्रातील नियमांना अर्थशास्त्रीय किंवा आर्थिक नियम असे म्हणतात. हे नियम आर्थिक प्रवृत्ती दर्शवणारे असतात. या नियमांच्या आधारे अर्थशास्त्रातील अध्ययन करण्यात येते. दोन घटकांमधील किंवा दोन घटकातील कार्यकारण संबंध स्पष्ट करणाऱ्या विधानांना शास्त्रीय नियम असे म्हणतात. बघा, अर्थशास्त्र एक शास्त्र आहे. अनेक शास्त्र आपण पाहतो, तसंच अर्थशास्त्रसुद्धा एक शास्त्र आहे. मग या अर्थशास्त्रामध्ये काय काय अभ्यासले जाते किंवा कोणता कोणता अभ्यास यामध्ये केला जातो, हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बाब आपल्याला या ठिकाणी शिकायची आहे. अर्थशास्त्रीय नियमाचे स्वरूप लक्षात घेताना आपण असं म्हटलं की अर्थशास्त्र एक शास्त्र आहे आणि जसे अनेक शास्त्राचे नियम असतात तसे अर्थशास्त्राचे सुद्धा नियम असणे एक अपरिहार्य गोष्ट आहे. मग हे नियम, अर्थशास्त्राचे नियम हे आर्थिक प्रवृत्ती दर्शवणारे असतात. या नियमांच्या आधारे अर्थशास्त्रातील अध्ययन करण्यात येते. दोन घटकांमधील किंवा दोन घटकातील कार्यकारण संबंध स्पष्ट करणाऱ्या विधानांनाच शास्त्रीय नियम असं आपण म्हणतो. त्यामुळे अर्थशास्त्राचे जसे इतर शास्त्राचे नियम आहेत तसे अर्थशास्त्राचे सुद्धा नियम आहेत. अर्थशास्त्रीय नियमाची व्याख्या डॉक्टर मार्शल यांनी अर्थशास्त्रीय नियमाची व्याख्या दिलेली आहे. त्यांनी म्हटलं आहे की ज्यांच्या प्रेरक इच्छांची तीव्रता पैशाच्या स्वरूपात मोजता येते अशा आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत मनुष्य समाजाची सामान्य प्रवृत्ती दर्शवणाऱ्या विधानांना अर्थशास्त्रीय नियम असे म्हणतात. काय म्हटलं त्यांनी की ज्यांच्या प्रेरक इच्छांची तीव्रता पैशाच्या स्वरूपात मोजता येते, म्हणजे आपल्या ज्या इच्छा आहेत ह्या आपण जेव्हा पैशाच्या स्वरूपात मोजू शकतो, म्हणजेच ज्यांच्या प्रेरक इच्छांची तीव्रता पैशाच्या स्वरूपात मोजता येते अशा आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत मनुष्य समाजाची सामान्य प्रवृत्ती दर्शवणाऱ्या विधानांना अर्थशास्त्रीय नियम असे म्हणतात. बघा, ज्यांच्या प्रेरक इच्छांची तीव्रता म्हणजे ज्या काही इच्छा असतात ती तीव्रता पैशाच्या स्वरूपात मोजता येते. म्हणजे एखाद्या गरजेपासून वंचित राहण्यापेक्षा मी 1000 रुपये द्यायला तयार आहे किंवा 1000 रुपये दिले तरी 1000 रुपये लागले तरी चालतील, पण मी ही वस्तू घेणारच. म्हणजे त्या व्यक्तीने त्याची गरज 1000 रुपयाच्या मूल्याएवढी सांगितलेली आहे. म्हणजे 1000 रुपये जरी लागले तरी मी ही वस्तू विकत घेणारच. मग त्याची जी गरज आहे, गरजेची तीव्रता आहे किंवा त्याच्या प्रेरक इच्छांची तीव्रता आहे ती पैशाच्या स्वरूपात मोजल्या गेली. अशा आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत मनुष्य समाजाची सामान्य प्रवृत्ती दर्शवणाऱ्या विधानांनाच अर्थशास्त्रीय नियम असे म्हणतात. की जी काही गरज, इच्छा त्यानं पैशाच्या स्वरूपात मोजली होती, अशा सगळ्या आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत मनुष्य समाजाची सामान्य प्रवृत्ती काय राहते किंवा सामान्य प्रवृत्ती दर्शवणाऱ्या विधानांनाच अर्थशास्त्रीय नियम असं म्हणतात. की एखाद्या गरजेची किंवा इच्छेची तीव्रता त्याने पैशाच्या स्वरूपात मोजता येते अशा आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत मनुष्य समाजाची सामान्य प्रवृत्ती काय राहते हे दर्शवणाऱ्या विधानांनाच अर्थशास्त्रीय नियम असे म्हणतात. त्यानंतर या व्याख्येतील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत या व्याख्येमध्ये? पहिला आहे अर्थशास्त्रीय नियम हे मानवी समाजाची सर्वसाधारण प्रवृत्ती दर्शवणारी विधाने असतात. अर्थशास्त्रीय नियम काय? तर मानवी समाजाची सर्वसाधारण प्रवृत्ती दर्शवणारी साधने असतात. म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती त्याची जी प्रवृत्ती आहे ती दर्शवणारी ही साधनं असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. की अर्थशास्त्रीय नियम हे मानवी समाजाची सर्वसाधारण प्रवृत्ती दर्शवणारी साधने असतात.
दुसरं आहे, ही प्रवृत्ती काही विशिष्ट व्यवहारांसंबंधी असते. विशिष्ट व्यवहारांसंबंधित असते म्हणजे ज्या ठिकाणी पैसा आहे तो आर्थिक व्यवहार होतो अशाच व्यवहारांसंबंधी ह्या व्याख्येमध्ये अभ्यास केला जातो. त्यानंतर आहे, ह्या व्यवहारांमागील हेतूचे मागील हेतूंचे पैशाच्या द्वारे मोजमाप करता येते. जे का व्यवहार होतात त्या व्यवहाराचे पैशाद्वारे मोजमाप करता येते. या व्यवहारांमागील हेतूंचे पैशाद्वारा मोजमाप करता येते म्हणजे पैशात या व्यवहारांची सगळी मोजदाद केली जाते. त्याच व्यवहारांचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. जिथं आर्थिक व्यवहार येत नाही त्याचा उल्लेख अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. त्यानंतर अर्थशास्त्रीय नियमाची वैशिष्ट्ये. अर्थशास्त्रीय नियमाची वैशिष्ट्ये काय ते आपण बघणार आहोत. पहिलं आहे सर्वसामान्य प्रवृत्तीदर्शक. सर्वसामान्य प्रवृत्तीदर्शक, एका विशिष्ट परिस्थितीत एक विशिष्ट घटना घडली तर मानवाची व्यवहार करण्याची सर्वसाधारण कोणती प्रवृत्ती राहील हे दर्शवणारे आर्थिक नियम असतात. उदाहरणार्थ, किमतीच्या दिशेने मागणीत बदल करण्याची मानवाची सर्वसाधारण प्रवृत्ती असते. हा मागणीचा नियम याचा अभ्यास करतो. काय म्हटल्याने, एका विशिष्ट परिस्थितीत एक विशिष्ट घटना घडली तर मानवाची व्यवहार करण्याची सर्वसाधारण कोणती प्रवृत्ती राहील हे दर्शवणारे आर्थिक नियम असतात. एखाद्या वस्तूची किंमत वाढली, त्या वस्तूची मागणी कमी करण्याची प्रवृत्ती ही मानवाची असते. किंवा एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर त्या वस्तूची मागणी वाढवण्याची प्रवृत्ती साधारण ही व्यक्तीची असते. आणि म्हणूनच एक सर्वसामान्य व्यक्ती कसा वागतो हे आपल्या आर्थिक नियमाचं वैशिष्ट्य आहे. तो एक सर्वसामान्य प्रवृत्ती दर्शक हे आपल्या आर्थिक नियमाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर दुसरं आहे परिस्थिती सापेक्ष. बघा, सेलिग्मन ह्या अर्थशास्त्रज्ञाच्या मते अर्थशास्त्रातील नियम विशिष्ट परिस्थितीत खरे ठरतात आणि म्हणूनच बहुधा आर्थिक नियमाची सुरुवात इतर परिस्थिती कायम असेल तर या शब्दाने किंवा या वाक्याने केली जाते. म्हणजेच इतर परिस्थिती व्यक्तीच्या आवडीनिवडी, लोकांचे उत्पन्न, वस्तूंची उपयोगिता किंवा इतर वस्तूंच्या किमती ह्या सगळ्या परिस्थिती जर सारख्या असतील तरच आर्थिक नियम हा कार्यान्वित होणार आहे, अन्यथा कार्यान्वित होणार नाही. त्यानंतर आहे नंबर 3 कार्यकारण संबंध दर्शक. आर्थिक नियम हे दोन घटनांमधील कार्यकारण संबंध सूचित करतात. आर्थिक घटनांच्या मागे असलेल्या कार्यकारण भाव आर्थिक नियम स्पष्ट करीत असतात. वस्तूची किंमत कमी होणे हे कारण असून वस्तूच्या मागणी परिमाणात वाढ होणे हा परिणाम आहे. बघा, कार्यकारण संबंध दर्शक. एखादं कार्य घडलं की त्याच्या मागचं कारण काय होतं. आपण म्हटलं की एखाद्या वस्तूच्या मागणीत वाढ झाली तर त्याच्या मागं काय कारण आहे, त्या वस्तूची किंमत कमी झाली असेल त्यामुळे कदाचित त्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ झाली असेल. आणि म्हणून कार्यकारण संबंध दर्शक हे आर्थिक नियम असतात किंवा हे आर्थिक नियमाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आहे फक्त आर्थिक व्यवहारांचेच विवेचन करणार. म्हणजे ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार झाला अशाच व्यवहारांचा उल्लेख अर्थशास्त्र करते. ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार आला नाही अशा ठिकाणचा अभ्यास अर्थशास्त्र करत नाही. एखादी गोष्ट जर विनामूल्य मिळत असेल तर त्याचा उल्लेख अर्थशास्त्रात केला जात नाही. ज्या ठिकाणी पैसे देऊन किंवा आर्थिक व्यवहार करून जर तुम्ही एखादी वस्तू विकत येत असाल किंवा एखादा व्यवहार करत असाल त्याच व्यवहारांचा उल्लेख हा अर्थशास्त्रात केला जातो. ज्या ठिकाणी विनामूल्य किंवा मोफत काही गोष्टी मिळतात याचा उल्लेख अर्थशास्त्रात केला जात नाही. त्यानंतर आहे नंबर 5 भौतिकशास्त्राच्या नियमाच्या तुलनेत कमी निश्चित. भौतिकशास्त्राचे नियम असतात. आपण न्यूटनचा नियम बघतो की वर फेकलेली वस्तू ही जमिनीवर येणार, गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. मग हा नियम त्रिकालबाधित सत्य आहे. कुठं जाऊन जरी आपण वस्तू फेकली, कोणत्या देशात गेलो, कोणत्याही राज्यात गेलो तर ती वस्तू ही खालीच येणार. असे त्रिकालबाधित सत्य असे ही विधानं असतात. पण अर्थशास्त्रीय नियम मात्र तेवढे हे निश्चित नसतात असं याचं वैशिष्ट्य आहे. बघा, अर्थशास्त्रीय नियमामध्ये मानवी प्रवृत्तीचा अभ्यास केला जातो आणि मानव हा वेगवेगळ्या काळामध्ये बदलत असतो. त्याच्या आवडीनिवडी बदलतात, त्याचं उत्पन्न बदलते, इतर वस्तूच्या किमती बदलतात. ह्या सगळ्याचा परिणाम त्याच्या उपवर होतो, त्याच्या व्यवहारावर होत असतो. आणि म्हणूनच भौतिकशास्त्राच्या नियमाच्या तुलनेत अर्थशास्त्राचे नियम हे कमी निश्चित असतात असं म्हटलं जाते. कारण या ठिकाणी व्यक्ती हा समाजशील प्राणी आहे.
समाजातील वेगळ्या घटनांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. इतर वस्तूचा परिणाम त्याच्या खरेदीवर परिणाम होत असतो. वस्तूच्या किमती काय त्याचा त्याच्या मागणीवर परिणाम होत असतो. तसेच त्याचं उत्पन्नात बदल झाला तरीसुद्धा त्याच्या मागणीमध्ये बदल होत असतो, किंवा त्याची आवड निवड जरी बदलली तरीसुद्धा त्याच्या मागणीमध्ये किंवा त्याच्या व्यवहारामध्ये बदल होत असतो. आणि म्हणूनच अर्थशास्त्रीय नियम हे भौतिकशास्त्राच्या नियमाच्या तुलनेत हे कमी निश्चित असतात असं म्हटले जाते. त्यानंतर आहे नंबर 6, इतर सामाजिक शास्त्राच्या नियमापेक्षा अधिक निश्चित. इतर सामाजिक शास्त्र राज्यशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, या शास्त्रापेक्षा मात्र अर्थशास्त्राचे नियम हे जास्त निश्चित असतात. कारण या ठिकाणी आकडेवारी आहे, या ठिकाणी अनेक आलेख आहेत, अनेक गोष्टीचा विचार या ठिकाणी केला जातो, अनेक मापदंड आहेत, आणि या निश्चित मापदंडाचा विचार करून अर्थशास्त्रीय नियम मांडले जात असल्यामुळे इतर सामाजिक शास्त्राच्या तुलनेत अर्थशास्त्राचे नियम हे अधिक तंतोतंत ठरतात. तसंच दुसरी महत्त्वाची गोष्ट की या अर्थशास्त्राजवळ मुद्रारूपी मापदंड तर आहेच, म्हणजे मुद्रा, पैसा हे एक मापदंड आहे, आणि यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा अर्थशास्त्राचे नियम हे निश्चित होत असतात, किंवा हे काटेकोरपणे हे राबवल्या किंवा हे खरे ठरत असतात. याशिवाय गणित, सांख्यिकी शास्त्र याचा सुद्धा आधार अर्थशास्त्रामध्ये केला जातो. बऱ्याच ठिकाणी गणित आहे, आकडेवारीचा विचार केला जातो, आणि या आकडेवारीचा विश्लेषण, आकडेवारीचा अंदाज न बांधता त्याचा प्रत्यक्षामध्ये त्या आकडेवारीमध्ये काय काय बदल होत गेलेले आहेत त्या अनुषंगाने निष्कर्ष मांडल्या जात असल्यामुळे अर्थशास्त्राचे नेहमी जास्त निश्चित ठरतात इतर सामाजिक शास्त्राच्या तुलनेत. यामुळे अर्थशास्त्रीय नियम सामाजिक शास्त्राच्या नियमाच्या अधिक काटेकोर आणि अधिक हे निश्चित होत असतात, आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो. काही नियम हे स्वयंसिद्ध तर काही हे नैसर्गिक स्वरूपाचे असतात. बघा, काही नियम हे स्वयंसिद्ध आहेत, जसं की अर्थशास्त्राचे सर्वच नियम हे परिसापेक्ष नसतात, अशा नियमांना स्वयंसिद्ध असे म्हणतात. कसे आहेत स्वयंसिद्ध नियम? तर समसीमांत उपयोगिता नियम, समसीमांत उत्पादकता नियम हे स्वयंसिद्धसुद्धा आहेत. तसेच शेतीत लागणारा आर्हासी उत्पत्ती नियम किंवा मालथाचा लोकसंख्या सिद्धांत हे नियम निसर्गाच्या विशिष्ट प्रवृत्ती दर्शवणारे सुद्धा असतात. म्हणून काही अर्थशास्त्रीय नियम हे स्वयंसिद्ध तर काही हे निसर्ग किंवा हे नैसर्गिक स्वरूपाचे असतात असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय, तर काही नियम हे मानवाच्या प्रवृत्तीमुळं होत असतात, तर काही निसर्गामुळं बऱ्याच वेळा काही गोष्टी ह्या होत असतात. म्हणजे अर्थशास्त्राचे नियम, अर्थशास्त्रीय नियमाचे वैशिष्ट्य जर आपण पाहिले तर यावरून असं लक्षात येते की अर्थशास्त्राचे नियम हे सर्वसामान्य प्रवृत्तीदर्शकही आहेत, हे परिस्थिती सापेक्षसुद्धा आहेत, किंवा कार्यकारण संबंधदर्शकसुद्धा आहेत. आपण जर पाहिलं तर इतर अर्थशास्त्रीय नियमाच्या तुलनेत मात्र इतर सामाजिक शास्त्राच्या तुलनेत अर्थशास्त्रीय नियम मात्र हे जास्त निश्चित ठरतात, आणि हेच इतर सामाजिक शास्त्रापेक्षा अर्थशास्त्राला वेगळं करत असते. अर्थशास्त्रामध्ये आपण सुरुवातीला म्हटलं की अर्थशास्त्र एक शास्त्र आहे, आणि त्यामुळं या शास्त्राचे काही नियम असले पाहिजेत, या शास्त्राची चांगली व्याख्या असली पाहिजेत, आणि म्हणूनच ही व्याख्या आणि अर्थशास्त्रीय नियमाची वैशिष्ट्ये शिकल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की अर्थशास्त्रीय नियम हे सर्वसामान्य प्रवृत्तीदर्शक आहेत, तसेच ते परिस्थिती सापेक्षसुद्धा आहेत, तसंच आर्थिक व्यवहारांचे विवेचन करणारे आहेत, कारण ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार येत नाही अशाचा अभ्यास अर्थशास्त्र करत नाही. तसंच आपण पाहिलं की भौतिकशास्त्राच्या नियमाच्या तुलनेत हे कमी निश्चित असतात. भौतिकशास्त्राचे नियम हे त्रिकालबाधी सत्य असतात. एखाद्या अंमलामध्ये लाल लिटमस टाकला असता तो निळा होतो, तर तो कुठेही जाऊन जरी आपण तो लिटमस टाकला तरी तो लाल लिटमस हा निळाच होणार आहे. मी त्यात कोणताही तुम्ही वेगळ्या शास्त्रज्ञाकडे गेले तर त्यात काही फरक पडणार नाही. पण अर्थशास्त्र हे मात्र एक सामाजिक शास्त्र आहे, हे व्यक्तीचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. व्यक्तिपरत्वे नियमामध्ये थोडा बहुत प्रमाणामध्ये बदल होणार आहे, आणि म्हणूनच अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र असल्यामुळे त्याचं नियम हे भौतिकशास्त्राच्या नियमाइतके तंतोतंत किंवा त्रिकालबाधित सत्य ठरणार नाहीत. कारण ते आपण पाहिलं की व्यक्तीच्या काळानुरूप आवडीनिवडी बदलतात, व्यक्तीच्या उत्पन्नात बदल होत असतो, आणि आवडीनिवडी आणि लोकांचं उत्पन्न बदललं. आता मागणीचा नियम आहे, मागणीचा नियम काय सांगतो की वस्तूच्या किमती वाढल्या असता मागणीमध्ये घट होते, आणि वस्तूच्या किमती घट झाल्या असता मागणीमध्ये वाढ होते. पण वस्तूच्या किमतीत वाढ झाली, पण सोबतच व्यक्तीच्या उत्पन्नातसुद्धा वाढ झाली,
तर तो आपल्या मागणीमध्ये घट करणार नाही. म्हणजेच वस्तूची किंमत वाढूनसुद्धा यानं आपल्या मागणीमध्ये घट तर केलीच नाही, उलट आपल्या मागणीमध्ये वाढ केली. कारण याच्या उत्पन्नामध्ये बदल झाला, याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली. आणि म्हणूनच एखाद्या व्यक्ती पूर्वी वेगळा वागत होता, त्याचं उत्पन्न कमी होतं, तो वस्तूच्या किमती वाढल्या असता मागणी कमी करत होता. पण आता मात्र वस्तूच्या किमती वाढल्या तरी तो आपल्या मागणीमध्ये घट करत नाही, कारण त्याच्या आता उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. म्हणूनच भौतिकशास्त्राच्या नियमाच्या तुलनेत अर्थशास्त्राचे नियम हे कसे असतात तर कमी निश्चित असतात. पण इतर सामाजिक शास्त्राचा जर आपण विचार केला तर मात्र अर्थशास्त्राचे नियम हे अधिक निश्चित ठरतात. समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्राचे या नियमांपेक्षा अर्थशास्त्राचे नियम मात्र काटेकोर असतात. कारण या ठिकाणी मुद्रारूपी साधन आलं, गणित आलं, सांख्यिकी आली आणि या सगळ्यांमुळेच अर्थशास्त्राचं आकडेवारी येऊ लागली, आकडेवारीवरून विश्लेषण केलं जाऊ लागलं आणि त्यामुळं हे काही निष्कर्ष हे मात्र निश्चित देऊ लागलं. आणि म्हणून इतर सामाजिक शास्त्राच्या तुलना करता अर्थशास्त्र नियम हे निश्चित आपल्याला अधिक निश्चितता त्या सिद्धांतामध्ये पाहावयास मिळते. त्यानंतर काही आर्थिक नियम हे स्वयंसिद्ध तर काही हे नैसर्गिक स्वरूपाचे असतात. काही ठिकाणी मानवाच्या बदलामुळं काही त्या घटनांमध्ये बदल होत असतात. काही निसर्गनिर्मित जसं शेतीचे उत्पादन आहे किंवा आपण पाहिलं की मालतचा लोकसंख्या सिद्धांत आहे. या दोन्ही नियमामध्ये मात्र आपल्याला नैसर्गिक स्वरूपाच्या उदाहरणं दिसून येतात. आणि म्हणूनच अर्थशास्त्राचे नियम, आर्थिक नियम शिकत असताना आपल्याला सगळे अर्थशास्त्रीय नियमाची वैशिष्ट्ये अभ्यासावे लागतात. आणि म्हणून हे सगळं जर आपण अभ्यासलं तर आपल्याला असं लक्षात येईल की इतर सामाजिक शास्त्राच्या पेक्षा अर्थशास्त्र निश्चित किंवा अधिक निश्चित आहे. आणि त्यामुळंच त्याचं वेगळंपण, अर्थशास्त्राचं वेगळंपण हे वेगळ्या सामाजिक शास्त्रामध्ये दिसून येते. आणि हेच आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्रीय नियमाची आणि इतर शास्त्राची तुलना करणार आहोत. तो आपण पुढच्या लेक्चरला शिकू.